काल पण तेच म्हणण्याला, काल कुठे भेटले? ऑइल सील होतं. ऑइल सील. तो मस्त पार्सल आणलाय पिझ्झा मी. आता काय करणार, मंकी मॅजिकचा ब्लॉग बघ ना, ब्लॉग लावणार. 2 कोक घेऊन आलोय. नाही प्यालं पण वासराने काही प्यालं. त्याला जायफळ सांगितलं डॉक्टरांनी जिभेवर चोळायला, पण मी चोळलंच नाही राव. आजार नाही लागणार रे, जायफळ लावा पाहिजे. नाही झालं तेव्हा पडीत होतो मग. नाही झालं मग काय. अरे नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना 6 वाजलेत, नाही 5:30 झालेत. रानात आलो मका कापायला. मी मका कापली, ताण पाणी पिलो. आम्ही गाडी बिडी मका टाकून ये ना, तर चाललो आहे घरी. लय वेळ लागला नाही, थोडीच कापली गोड्यापुरती, कारण वासराला चारायची नाही आत्ता. कमीत कमी 20 दिवस डॉक्टर म्हणले. तर गाडी कशी पावर तिथे म्हणजे चालवली कशी वाटते ना, फील बिल कळत आपल्याला की वजन असल्यावर गाडी किती चालते, चांगली काय नाही. ते चल चल पुढे. नाही तसं नको करू. कर पण कधी पण आखा शॉर्ट कम्प्लीट व्हायला पाहिजे, मग बराबर शिकवून दाखवता येतो. तिकडं हां बंद केलं का? कामू राखलं. मका घेऊन खालून आणा तू, मका घेऊन आलो. मका लावली, कुट्टी पाडली, याला पाणी बिणी पाजून बांधून टाकली. बुडीने पाणी नाही प्यालं, पण वासराने काही प्यालं. त्याला जायफळ सांगितलं डॉक्टरांनी जिभेवर चोळायला, पण मी चोळलंच नाही राव. आजार नाही लागणार रे, जायफळ लावा पाहिजे. ते काल खातच नाही त्याच्या पाहिजे तसं माहिती. वासरू काढवा आहे तोंडा पुढं तिच्या. संतोष सेठ, अरे किधर आहे तुम? सकाळपासून कुठं होता तू आता? आज काय आराम घेतला काय? शांत बस. खुर्ची घ्या तो, वर खुर्ची बघ. आत्ता जवळपास वाजल्यात 7 वाजून 13 मिनटं आहेत. मोबाईल चार्जिंग नव्हती, 2 चार्जिंग लावली. भूक लागली तरी भात आहे घरी भात होता, भात खातोय आणि चहा घेऊन जाणार परत बाहेर. मग मी आलेलो आता माऊलीच्या गॅरेजवर. माऊलीने किती काम. माईक चालू नाही आला रे याचा. झाला आवा. किधर आहे माऊली सेठ? अरे कोला खोली चालू आहे. हा बाकी ते ऑइल चेंबरच भेटलंय माऊली. भेटलं? काल पण तेच म्हणण्याला, काल कुठे भेटले? ऑइल सील होतं. ऑइल सील. तरी 5-7 दिवस लावणारच आहे बघ. आतून कचरा गेला रे हिच्या. सगळा कचरा ठेवू आहे राव. आवड बॅटरी काढली बॅटरी काढली नाही का? बॅटरी काढली.
मी लाईट लाईत होतो लाईटला बघू. माऊलीचं काम चालू आहे इकडे दुसरीकडे. कुठे शेट तुमचे? तुम्ही देता का देता मला वाटतं माऊली मोजून एक अर्धा तास आपल्या गाडी छंद दटत असेल आणि नंतर परत म्हणतो 10 पेढे बिडे आणा हे आणा ते आणा हार आणा. चांगलं नावाने चालू होतं. अरे तू पहिली लाव लवकर पटापट आता. उद्या दिवशी होईन का? मागुडे चालू आहे. 2 दिवसात आपली गाडी होईल ना. उद्या संध्याकाळी चालू. परवा दिवशी सगळे एकदम ओके. नाही झालं तेव्हा पडीत होतो मग. राईटला. नाही झालं मग काय ठीक आहे. अरे माऊली टेस्टिंगला डायरेक्ट 500 किलोमीटर आहे. टेस्टी घेऊन जातो ना आम्ही जरा लांब जातो. 500 किलोमीटर. वासरू बघा रे आम्ही सलगरला. 250 जायला 250 यायला 500 किलोमीटर. जास्त होणार आहे उलट 500 पेक्षा जास्त जाणार आम्ही सलगर वासरू बघायला. मग गाडी नाही म्हणून थांबलोय मी. काय मित्र होतं त्यांनी ना वासरू दाखवलं पण जाणार काय नाही म्हणलं राव. कमीत कमी 4 जण पाहिजे जरा पारखीवाली जरा सोबत. गाडी नाही आमच्यात मग गाडीमुळं अडकलं सगळं काम. काय म्हणला? माऊलीला म्हटलं जवळ काय करणार आहे आपल्याला लॉंगला गेले की बरोबर कळेल. हां चले जाओ बरला दिवस. त्यांच्याकडे आहे ना मी 3 वर्षापासून सर्व्हिसिंग करतोय. होय माऊलीचे मोठे भाऊ आहे त्यांचं गॅरेज स्वतःचं. मला सांगा आपलं आता हे जे इंजिन बनवलं हां हे सगळे आपली कॉस्ट किती गेली आत्तापर्यंत आपण कॅल्क्युलेट केलं. आपण आता सगळं मटेरियल वगैरे धरून समजा लेबर वगैरे धरून गेला असं एकदम 95,000. 95ला इथलं आणि शोरूमवाल्यांनी किती घातलं असतं आपल्याला? आपण किंमत एक 60पर्यंत नेला असतं आपल्याला. 160 सर्व्हिसिंग कॉस्ट लावली असती परत. हो लावले असतं सगळं लेबर चार्ज लावतात. मग 2-1 लाख टच केला असतं आपल्याला त्यांनी. झालं असतं तेवढं केलं. आणि त्या ते सांगत नाही का ते कोणती पार्ट समजा चालू आहे बा टाकायची गरज आहे नाही आहे असं काय सांगत नाही नाही, त्यांचं रूल्स असतं प्रत्येक पार्ट समजा इंजिन आला की तो कंटिन्यू चेंज करत राहतात. म्हणजे ते खोललं की ते चेंज करणं चेंज करते डायरेक्ट. आणि आपलं कसं असतं जो चालण्यासारखा पार्ट आहे आपण चालवून देतो. मग कस्टमरचा विचार नाही करीत ती मुळात. गाडीचं काम अजून आहे ना 2 दिवस चालेल. 2 दिवस गाडीच राहीन अजून फक्त बाई नंतर मला भेटेल मग. काय माऊली सेट मिलेगा क्या हमरा गड्डी जाऊ का? 2 व्हीलर घेऊन आलोय माझी मी. काय म्हणला? नाही 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 ते जरा कॉन्ट्रोवर्सी संपलं की माऊली ज्यूस नाही सगळं घेणार. तावड्यात बराच वेळ होतो माऊलीच्या गॅरेजवर. गावात गेलो पिझ्झा बिझ्झा घेतला. राऊतचाच काय नव्हतं बसला ना. एक कोक पार्सल आणलं खाली आलो यांना बघायला. जाऊ का? चला जाऊ दे गाडा आपला. हो त्याला गोडीची लय सवय. गोडी पाय पागल झाला पक्का. प्रॉब्लेम काय आला वासराने तब्येत सोडली राव माहिती का. त्याला आंबवून बंद करायला डॉक्टरने 15 दिवस मका 15 महिना हरवलं बंद त्याला. पण त्याला गोडीची सवय लई आत्ता पहिल्यासारखी. असं गोडीला चोळीचं असते कायम. ठीक आहे सकाळ लवकर उठायला लागेल. तो मस्त पार्सल आणला आहे पिझ्झा मी. आता काय करणार मंकी मॅजिकचा ब्लॉग बघणार ब्लॉग लावणार. 2 कोक घेऊन आलो आहे. 1 पिझ्झा आणला आणि